आज धर्माची ओळख म्हणजे काही लोक म्हणतात की फक्त कर्मकांड, पूजा पद्धती या पुरतीच मर्यादित आहे. पण आपण बरोबर. जर मागे पुराणात वगैरे पाहायला गेलो तर धर्माची व्याख्या ही खूप व्यापक आहे. तर ती व्यापकता जरा आम्हाला समजून सांगा. पुन्हा तेच धर्म आणि रिलिजन ह्याची गल्लत केल्यामुळे ते पूजा पद्धती कर्मकांडाशी येतं. मुळामध्ये धर्म हा मगाशी जसं म्हटलं तसे निसर्गाचे नियम, नैतिकता, आपली कर्तव्य ही त्या निसर्गाच्या नियमांना धरून असावी. उदाहरणार्थ वर्षाच्या ठराविक काळामध्ये पावसाळा येतो, ठराविक काळामध्ये हिवाळा येतो. हे असं का आहे? हे असंच आहे, ह्याच्याप्रमाणेच चाललं पाहिजे. पावसाळ्यात हिवाळा नाही, हिवाळ्यात पावसाळा नाही. किंवा सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. मग तो पूर्वेलाच का उगवतो, उत्तरेला का उगवत नाही? त्याचं उत्तर नाही आहे. तो पूर्वेला उगवतो, हा निसर्गाचा नियम आहे, तो उगवणार. किंवा एखादी वस्तू वर टाकली तर ती परत गुरुत्वाकर्षणानं खाली येणार, ती वरच काय राहत नाही? याचं उत्तर नाही. गुरुत्वाकर्षण आहे, तो निसर्गाचा नियम आहे, ती वरती फेकलेली वस्तू ही खालती येणार. अग्नीचा एक स्वभाव आहे, अग्नीमध्ये जे टाकाल ते जळेल. त्याचा उपासनेशी काही संबंध नाही. कुठल्याही उपासनेची व्यक्ती त्यांनी जर आगीमध्ये हात टाकला तर तो भाजणारच आहे, जळणार आहे त्याचा हात. कारण अग्नीचा स्वभाव जाळणं हे आहे. हे निसर्गाचे नियम लक्षात घेऊन आपली जीवनपद्धती ठरवणं, जी भारतामध्ये ठरली, भारतीय किंवा हिंदू जीवनपद्धती ही त्या निसर्गाला धरून आहे.